विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी ही जी परीक्षा आहे ती 5 सप्टेंबरला होणार आहेत. आता नुकतेच काही तास विद्यार्थी मित्रांनो बाकी आहेत. तर लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांना आता जर तुमची जर आयुर्वेदाची जर प्रॅक्टिस झाली असेल 120 मार्कांची जर आणि आपणाला सामान्य ज्ञान आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम याकरता जर तयारी करायची असेल म्हणजे कशासाठी 80 मार्कांसाठी, तर मी आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सेपरेट PDF फाईल घेऊन आलो आहोत. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत सामान्य ज्ञानमधले, करंट अफेअर्समधले, त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राममधले ते आपण बघूयात. तर लक्षात घ्या, सर्वात जास्त फोकस एक्झाममध्ये असणार आहे तर तो असणार आहे सर्वात पहिल्यांदा राज्यघटना. कारण की राज्यव्यवस्था जर आपण पाठीमागल IBPSच्या एक्झाम जर बघितले विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये राज्यघटनावर खूप जास्त फोकस केला जातो. राज्यघटनाकडचे आपल्याकडे 578 प्रश्न आहेत. एकदा नजर विद्यार्थी मित्रांनो टाकायचे, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून कमी वेळात तुमचे 578 प्रश्न होऊन जातील. त्यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा भूगोल खूप महत्त्वाचा आहे. सोपे प्रश्न आहे महाराष्ट्राचे भूगोल, कारण की आपण 10वीपर्यंत जो भूगोल शिकलो तेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे, त्यामुळे घाबरायचं नाही. महाराष्ट्राचा भूगोल या ठिकाणी 973 MCQ आहेत, ते देखील आपल्याला करायचे. त्यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्राची संस्कृती स्पेसिफिकली मेन्शन आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, जे समाजसुधारक आहेत ज्यांनी जे कार्य केलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सोपे सोपे प्रश्न आहे. लक्षात घ्या, IBPSमध्ये देखील काय विचारलं जातात की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला, बरोबर, काटगुण या ठिकाणी. सोपे सोपे प्रश्न आहेत. हे आपण जर एकदा डोळ्या खालून घातले तर नक्की फायदा होईल. त्यानंतर अर्थव्यवस्था देखील विद्यार्थी मित्रांनो सोपे आहे, बरोबर. फायनान्स कमिशन किंवा काय यावर प्रश्न आहेत. असे हे 300 प्रश्न आपण साईडला काढलेत. सामान्य ज्ञानचे आपल्याकडे 126 MCQ आहेत. लक्षात घ्या, फक्त सामान्य ज्ञान जर कम्पेअर केलं तर आपल्याकडे 4700 प्रश्न होते, परंतु त्यातून आपण जे महत्त्वाचे जे परीक्षेच्या पूर्वी वाचून गेलं पाहिजेत असे हे प्रश्न आहेत. त्यानंतर करंट अफेअर्समध्ये आता तुमच्याकडे वेळ नाही की तुम्ही करंट अफेअर्स रीड करणार, तर करंट अफेअर्समध्ये ऑलिम्पिक 2024 जो झाला आहे त्यावर 42 महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी काढलेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विचारला जाऊ शकतो की कोणत्या केंद्रीय मंत्र्याकडे कोणतं डिपार्टमेंट आहे, बरोबर, असे प्रश्न एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. त्याकरता आपण 36 क्वेश्चन काढलेत. आणि कोरोनावर 100% प्रश्न विचारले जाणार आहे. आपल्याकडे 50 MCQ आहेत. त्यानंतर लक्षात घ्या, हाच जर आपण कंप्लीट केला, तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर फास्ट वाचू शकणार असाल तर लक्षात घ्या, उद्या एक्झामला जाता ट्रॅव्हलिंग करताना, लक्षात घ्या, आता तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय तर ट्रॅव्हलिंग करताना देखील तुम्ही ह्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो रीड करू शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी रीड करा. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हा जो आहे त्यावर आपल्याकडे 400 विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहेत. एवढेच प्रश्न करायचे तुम्हाला. सपोज कळालं, MCQ देणारे नोट्स आता करू नका, MCQची प्रॅक्टिस करा. ती क्वेश्चन कशा पद्धतीने लक्षात राहू शकतात यावर फोकस करायचे. त्यानंतर एखाद्या विद्यार्थी मित्रांना फुल लेंथ टेस्ट जर द्यायची असेल तर 60 प्रश्न आयुर्वेदाचे, त्यानंतर 20 प्रश्न GKचे आणि 20 प्रश्न या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम याचे असतील. अशी एक फुल लेंथ टेस्ट तयार केली, ॲन्सर की सेपरेट दिले, ती देखील या ठिकाणी तुम्हाला भेटेल, बघू शकता. प्रश्न आहेत फक्त 2925, प्राईज आहे 249 रुपये. अगदी महत्त्वाचं आहे, 80 मार्क जर फिक्स आपल्याला करायचे असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता. याकरता तुम्ही काय करा, 9356556037 या क्रमांकावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सॲपवर स्क्रीनशॉट शेअर करा. जर आपल्याला पेमेंट करताना काही जर अडचण येत असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप करा, तुम्हाला दुसरा क्रमांक दिला जाईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सेपरेट पॅकेज तयार केलं आहे आपण, हे आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने आपल्याला आयुर्वेदाचं जर काही अडचण येत असेल, आयुर्वेदा सिलेबस, तर आयुर्वेद जो सिलेबस आपण 999 रुपयाला देत होतो तो फक्त आता 300 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. यामध्ये टॉपिक वाईज 1350 प्रश्न आहेत. त्यानंतर सर्व अभ्यासक्रमावर आधारित 1650 प्रश्न, असे 3000 प्रश्न आहेत. दोन्ही मिळून जर तुम्ही घेतलं तर 300 अधिक 250 तुम्हाला हे जे मटेरियल आहे ते फक्त विद्यार्थी मित्रांनो 500 रुपीजमध्ये दिलं जाईल. तर लक्षात घ्या, आपल्याकडे अजूनही खूप कंटेंट आहेत, परंतु मी तुम्हाला सांगेल की या गोष्टी फक्त करा. तुम्हाला नक्की विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी आता तुमचं कन्फ्युजन होत असेल, तुमच्या नोट्सही रीड करून झाल्या असेल तर हे मटेरियल घ्या आणि तयारी करा. आणि अजून एक गोष्ट सांगतो, उद्या परीक्षेला जाताना तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याची प्रिंट घ्यायची आहेत. म्हणजे ॲडमिट कार्ड घ्यायचं, एक ओरिजिनल ID कार्ड घ्यायचं, ओरिजिनल ID कार्ड, त्याची एक झेरॉक्स घ्यायची. त्यानंतर तुमचे 2 फोटो घ्यायचे आहेत. त्यानंतर एक बॉल पेन घ्यायचा आहेत, बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत. लक्षात घ्या, टाईट कपडे घालू नका. त्यानंतर शूज घालून जाऊ नका, या गोष्टी पाळा. त्यानंतर फुल व्हायचा शर्ट घालून जाऊ नका. जर हाफ शर्ट असेल तर तो घालून जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बायोमेट्रिक करताना किंवा इतर गोष्टी करताना वेळ तुमचा जाणार नाही. आणि जो तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिला आहे त्यामध्येच जा, कारण की याच्या आधी रिपोर्टिंग टाईम म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी फक्त
जो त्यांचा टाईम स्पेसिफिक असेल तेव्हाच अलाउड करतात, कारण की एकाच वेळेस सर्वांची एक्झाम चालू होते, त्यामुळे तुम्हाला नंतर एंट्री भेटणार नाही. तर आधीच विद्यार्थी मित्रांनो जा, तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. काळजीपूर्वक काय म्हणता येईल की डोकं शांत ठेवून पेपर अटेम्प्ट करायचा आहे. कुठेही धाकधूक घ्यायची नाही. सुरुवातीचे 5 मिनटं तुमचे फक्त हार्टबीट वाढलेले असेल, ते नंतर कूलडाऊन होतील. शांत डोक्याने विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट करायचं आहे. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.